हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 23 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, देशातील पहिले बीच गेम्स 2024चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले? तर उत्तर आहे घोगला बीच, दीव दमण येथे. तर देशातील पहिले बीच गेम्स 2024चे आयोजन घोगला बीच, दीव दमण येथे करण्यात आले आहे. तर दीव दमणबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. दीव दमणची राजधानी आहे दमण. स्थापना 30 मे 1987. जिल्हे आहेत 2. भाषा आहे गुजराती, मराठी, इंग्रजी आणि राज्यपाल आहेत अरुण माथुर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्राईम फाउंडेशन चेन्नईकडून देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार यंदा देशातील किती खासदारांना जाहीर झालेला आहे? तर देशातील एकूण 5 खासदारांना संसदरत्न हा पुरस्कार प्राईम फाउंडेशन चेन्नईकडून देण्यात येणार आहे. उत्तर आहे 5 खासदार. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, या वर्षीच्या संसदरत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती खासदारांचा समावेश आहे? तर महाराष्ट्र राज्यातील एकूण 2 खासदारांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या खासदारांना यावर्षी संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर ते आहे डॉक्टर अमोल कोल्हे व श्रीकांत शिंदे यांना. तर डॉक्टर अमोल कोल्हे व श्रीकांत शिंदे यांना यावर्षीचा संसदरत्न पुरस्कार प्रदान झालेला आहे महाराष्ट्रातील. तर एकूण 2 खासदारांना हा पुरस्कार दिला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना कितव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर डॉक्टर अमोल कोल्हे यांना 3ऱ्यांदा हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. उत्तर आहे 3ऱ्यांदा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, चेन्नई येथील प्राईम टाईम फाउंडेशनकडून कोणत्या वर्षापासून देशातील उत्कृष्ट काम करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्कार दिला जातो? उत्तर आहे 2010 या सालापासून प्राईम टाईम फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. तर या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 2010 पासून. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले? उत्तर आहे अहमदाबाद येथे. पुढचा प्रश्न पाहूया. बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किती टक्के मतदान झाले? तर बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 39% मतदान झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाने बहिष्कार घातला? उत्तर आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, BNP. तर बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत BNP या राजकीय पक्षाने बहिष्कार घातलेला आहे. तर BNP या पार्टीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर BNPचा फुल फॉर्म आहे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. BNPचे संस्थापक आहेत झियाउर रहमान. स्थापना 1 सप्टेंबर. तर BNPची स्थापना 1 सप्टेंबर 1978 रोजी झालेली आहे. मुख्यालय आहे ढाका.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, केंद्र सरकारचा फार्मर ID या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याची निवड झालेली आहे? उत्तर आहे बीड. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? उत्तर आहे शशी सिंह यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे रणधीर जयस्वाल यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला? उत्तर आहे इंद्रमणी पांडे यांनी. तर इंद्रमणी पांडे यांनी भारतीय या अधिकाऱ्याने नुकतेच बिमस्टेकच्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. तर इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती 3 वर्षासाठी केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले? उत्तर आहे पिंपरी चिंचवड येथून. पुढचा प्रश्न पाहूया. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण? उत्तर आहे शरद पवार. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात ॲपल ऑन व्हील हा उपक्रम राबविण्यात येत आहे? उत्तर आहे हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर हे आत्मचरित्र मनोज नरवणे यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, गोल्डन ग्लोब 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चरचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर उत्तर आहे क्रिस्टोफर नोलन. तर गोल्डन ग्लोब 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मोशन पिक्चरचा पुरस्कार क्रिस्टोफर नोलन यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातील खोल समुद्र प्रकल्प कोणाकडून चालवला जात आहे? उत्तर आहे ONGC. तर बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातील खोल समुद्र प्रकल्प ONGC यांच्याकडून चालवला जात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, टाटा पॉवर्सने अलीकडेच कोणत्या राज्यात 70,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. तर टाटा पॉवर्सने अलीकडेच तामिळनाडू या राज्यामध्ये 70,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे. तर तामिळनाडूबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. तामिळनाडूची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झालेली आहे. तामिळनाडूतील जिल्हे आहे 32, विधानसभा जागा आहे 235 आणि भाषा आहे तमिळ. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.